आपण शेंगदाण्याचे पकोडे बनवणार आहोत. बेसन पीठ घेतलंय, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लाल चटणी, थोडंसं मीठ आणि हळद. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत. त्याचे पकोडे बनवायचे आहेत, नमकीन बनवायचे. थोडं थोडं पाणी टाकत त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत. काय शेंगदाणे ऍड करणार आहोत ह्याच्यामध्ये. त्याला मिक्स करून घ्यायचंय. 10-15 मिनिटासाठी त्याला भिजू घालायचं आहे. क्रिस्पी होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. 1 चम्मचभर कॉर्नफ्लॉवर टाकले. त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं घट्ट झालेलं आहे ते. थोडंसं पाणी ओतून थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. असं बेटर बनवायचं आहे. ते भिजल्याच्या नंतरने व्यवस्थित होईल. ते आपलं बेटर तयार झालेलं आहे. 10-15 मिनिटासाठी ह्याला भिजू घालायचं आहे. नंतर आपण दुसरंही करूया. बेटर भिजेपर्यंत आपण ना तेल गरम करायला ठेवायचं आहे. कढई गरम झालेली आहे. आता तेल टाकूया त्याच्यामध्ये. तेल टाकलेलं आहे आपण. अर्धा चमचा भरून मी तिखट घेतलेले, लाल चटणी घेतलेली आहे. अर्धा चमच चाट मसाला घेतलेला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे तिन्ही पण वस्तू मिक्स करून घ्यायचे आहेत. तेल गरम झालं का आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. हे बघा, आपल्याला असं तळून घ्यायचं आहे. मी आता दुसरं बेटर टाकणार आहे त्याच्यामध्ये. तेल गरम झालं का ते पाहण्यासाठी मी थोडंसं टाकलं होतं. आपण लो गॅसवर तळलेला आहे. आता हे लालसर लालसर झालं आहे. त्याला कलर खूप छान आलेला आहे. आपण ते काढून घ्यायचं आहे आता. आपण मसाला बनवलेला लाल चटणी, चाट आणि मीठ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. खूप छान लागतं आहे ते. हे मिक्स करून झालेलं आहे. सॉस सोबत खायला खूप छान लागतं. मी सोनिया जाधव. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. पुढच्या चॅनलमध्ये आपण भेटूया. बात करते.